हा हर्षवर्धन सपकाळ नावाचा नालायक माणूस हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायला तयार नाही, उभ्या महाराष्ट्राची माफी मागायला तयार नाही। त्याचं एकमेव कारण हिंदू गाढ झोपलेला आहे। काही कुणाला घेणं देणं नाहीये। माझं नीट चाललंय ना, मग आपल्या महापुरुषांना कुणाला काय शिव्या घालायच्या त्या घालू द्या, काय आपल्या महापुरुषांचा अपमान करायचा आहे तो करू द्या। अहो, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जगातल्या कोणत्याच माणसाची तुलना होऊ शकत नाही। अद्वितीय अशा प्रकारचा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला, हिंदूंचं साम्राज्य उभं केलं आणि त्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसोबत हा नालायक हर्षवर्धन सपकाळ मुस्लिम शासक असणाऱ्या अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ठरलेल्या त्या टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करतोय। याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अपमान दुसरा कोणता असू शकतो? संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू बांधवांनी पेटून उठलं पाहिजे। पक्ष, संघटना, संप्रदाय, मतभेद सगळं बाजूला ठेवून हिंदू म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून अरे एकत्र आलं पाहिजे। आज जर या वक्तव्याचा आपण निषेध नाही केला, त्या हर्षवर्धन सपकाळनं नाही माफी मागितली, तर पुढच्या काळामध्ये कोणत्याही थातूर मातूर माणसाची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करायला सुरुवात होईल। महाराष्ट्राचं अस्तित्व धोक्यात येईल, हिंदू धर्माचं अस्तित्व धोक्यात येईल। त्या हर्षवर्धन सपकाळ नावाच्या कुत्र्यानं माफी ही मागितलीच पाहिजे, उभ्या महाराष्ट्राची मागितली पाहिजे, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे। आणि नसेलच तुला जर मागायची माफी हर्षवर्धन सपकाळ, तर तू सांगशील त्या ठिकाणी येतो, तू सांगशील त्या वेळेत येतो आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची जात काय असते ते तुला दाखवून देतो भडव्या। माफी माग छत्रपती शिवाजी महाराजांची। जय श्रीराम।